की आम्ही पाहणी करून आलो, पण आतमधला जो रस्ता आहे परिक्रमा मार्ग तो खूप खराब झाला आहे. झाडं बिडं पडले आहेत, गाड्या जायला पण त्रास होते. म्हणजे माणसांना जायला तुम्ही विचार करू शकता की किती त्रास होईल. जे कोणी इथे येणार असतील परिक्रमेसाठी त्याच भक्तिभावाने इकडे या, परिक्रमा करा. तुमचा जर योग असेल दत्तगुरू परिक्रमा पूर्ण करून घेतील. आपल्या हातात कायच नाही, दत्तगुरूंच्या हातात आहे. त्यामुळे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओत. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ. स्वागत आहे तुमचं आजच्या गिरनार सिरीजच्या पुढच्या भागात. तर आता मी आहे गिरनारला, गिरनार तलेटीला, आणि इथले मी अपडेट द्यायला तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ करतो आहे. तर इथे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता गिरनार पर्वत आहे. तर काल आम्ही पहाटे 3च्या दरम्यान निघालो आश्रमातून आणि जवळपास 6 वाजता तिकडे वरती पोचलो. खूप पाऊस होता, खूप धुका होता, खूप थंडी लागत होती, खूप भिजायला झालं. पण दर्शन एकदम सुंदर झालं, मस्त छान वाटलं दर्शन करून. आणि आम्ही 6 वाजता वरती पोचलो आणि 7 वाजेपर्यंत 6 ते 7 हे 1 तास आम्ही तिकडे थांबलेलो वरती. कारण वरची पूजा असते, 6च्या दरम्यान होते, ती पूजा असते, आरती असते सकाळची. तर ते झाल्यानंतर परत दर्शन चालू केलं आणि खूप सुंदर दर्शन झालं आमचं. 7 वाजता दर्शन झालं. आम्ही 3 तास म्हणजे 10-10:30 आम्ही खाली आलो. तर काल खूप पाऊस होता, परवा पण खूप पाऊस होता या ठिकाणी. पण आता आज इथे ऊन पडलं आहे, वातावरण पण खूप सुंदर आहे. आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे इथले जिल्हाधिकारी, इथले MP MLA आणि इथले गिरनारचे महंत श्री महेशगिरी बाबू त्यांनी दिलेल्या अपडेटनुसार ह्या ठिकाणी जी परिक्रमा असते, गिरनार लिली परिक्रमा म्हणतो आपण, तर यावर्षीची म्हणजे 2025ची गिरनार लिली परिक्रमा ती यंदा रद्द करण्यात आली होती म्हणजे आलेच रद्द करण्यात. पण काल परत त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यांचा, की आज ऊन पडलं आहे तर परत आम्ही तिकडची पाहणी करू. म्हणजे ह्याआधी त्यांनी जो व्हिडिओ केला होता त्यात ते म्हटले होते की आम्ही पाहणी करून आलो, पण आतमधला जो रस्ता आहे परिक्रमा मार्ग तो खूप खराब झाला आहे. झाडं बिडं पडले आहेत, गाड्या जायला पण त्रास होते. म्हणजे माणसांना जायला तुम्ही विचार करू शकता की किती त्रास होईल. तर त्यामुळे इथली परिक्रमा रद्द केली होती. पण काल परत त्यांचा व्हिडिओ आला की आम्ही परत पाहणी करू, चांगलं असेल तर आम्ही पॉझिटिव्ह बातमी देऊ, नाहीतर परिक्रमा रद्दच समजा. त्यामुळे ना जे कोणी इथे येणार असतील परिक्रमेसाठी, म्हणजे आता आम्ही आलो आहे, आम्ही गुरुशिखर केलं, आता आम्ही आहोत इथे रूममध्येच. पण जे कोणी अजून येणार असतील परिक्रमेसाठी, आता परिक्रमा आज कार्तिक एकादशी आहे, ती कार्तिक पौर्णिमा, ह्या 4 ते 5 दिवसात परिक्रमा असते हे तुम्हाला माहिती आहे. पण जे कोणी आता यानंतर येणार असतील आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज येऊ नका. कारण 90% चान्सेस आहेत ती परिक्रमा रद्दच आहे. काय आपल्या नशिबात असेल 5-10% तरी परिक्रमा होईल. पण त्यासाठी तुम्ही खरंच येऊ नका यंदा. पुढच्या वर्षी करशा, पुढच्या वर्षी तुमचा योग येईल, पुढच्या वर्षी या इकडे. यंदा परिक्रमेसाठी तुम्ही खास करून येणार असाल तर खरंच येऊ नका. हां, जर तुम्हाला गुरुशिखर करायचं असेल किंवा इकडचं कुठले जवळ ठिकाणं करायची असतील तर तुम्ही इकडे आलात, वेल अँड गुड, चालेल. पण परिक्रमेसाठी जर तुम्ही त्याच्यासाठीच फक्त येणार असाल तर इकडे खरंच येऊ नका. कारण वातावरण कधीही चेंज होऊ शकतं. आता ऊन पडलं आहे, काय माहिती संध्याकाळी पाऊस पडेल किंवा ढग येतील, वी डोंट नो. कारण काल संध्याकाळी वातावरण क्लिअर झालं, पण रात्री खूप पाऊस पडला म्हणते तिथे. आज परत वातावरण क्लिअर आहे, तसं काही होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही उगाच रिस्क घेऊ नका. तुमचे इकडचे दिवस फुकट जातील. कारण तुम्ही 3-4 दिवसासाठी तिकीट काढणार, म्हणजे 1 दिवस येणार, पुढचे 3-4 दिवस थांबणार आणि पुढच्या दिवसासाठी तिकीट काढणार परतीचं. त्यामुळे तुमचे 2-3 दिवस फुकट जातील. तुम्ही 1 दिवस गुरुशिखर करू शकता, बाकी 2 दिवस तुम्ही रूममध्येच काढाल. त्यामुळे तुम्ही येणार असाल इकडे तर खरंच येऊ नका. परिक्रमा ही रद्द होणार आहे, रद्द झाली आहे, हे ऑफिशियल नोटीस आलीच आहे. पण अजून काय चान्सेस असतील थोडेफार की परिक्रमा होणार आहे, नाही होणार आहे, तर तुम्ही पाठी पडू नका. यावर्षी येऊ नका, पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी तुमचा योग असेल, कारण योग जुळून यायला लागतात. मी बघितलं आहे काल आमच्याच ग्रुपमध्ये होते, म्हणजे मी गुहागरचा आहे, आमच्या ग्रुपमध्ये चिपळूणचे होते, ते तिकडे जवळ जाऊन परत आले. का तर त्यांना त्रास व्हायला लागला, थंडी लागायला लागली. तर त्यांनी पिशवी माझ्याकडे दिलं, सगळं त्यांचं सामान आणि आहे जे गुरुशिखरच्या इथे द्यायचं होतं किंवा खालचे ते जी निकी द्यायची होती ती सगळी माझ्याकडे दिली. मी तिकडे ते सगळे देऊन आलो.
तर असं असतं, म्हणजे तुमचा जोवर योग येत नाही तोवर तुम्हाला दत्तगुरू स्वतः बोलवत नाही, जसं तुम्हाला दर्शन होत नाही. तर योग येणे फार गरजेचं असतं. काय माहिती आज यंदा लोकांचं योग नसेल. आता माझी पण ही पहिलीच परिक्रमा होती, पण माझं पण योग नसेल तर काही करू शकत नाही आपण. पुढच्या वर्षी योग असेल तर पुढच्या वर्षी येऊ. त्यामुळे यंदा प्लीज मी विनंती करतो की तुमची खेप फुकट जाईल. त्यामुळे यंदाची परिक्रमा टाळा, पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी त्याच जोमान, त्याच जोशान, त्याच भक्तिभावाने इकडे या, परिक्रमा करा. तुमचा जर योग असेल दत्तगुरू परिक्रमा पूर्ण करून घेतील. आपल्या हातात कायच नाही, दत्तगुरूंच्या हातात आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी ह्या वर्षी येऊ नका. इकडे बरेचसे स्टॉल लागले होते, ते आता बंद झालेत. बरेचसे लोक येणार होते, आले होते, ते मला कालच रिटर्न गेले. म्हणजे माझ्या ओळखीचे जे काय काय होते ना, ते बरेचसे रिटर्न गेलेत इकडे येऊन. त्यामुळे मी समजू शकतं काय ते. आणि इकडचे जे स्टॉल आणि लावले होते, म्हणजे परिक्रमाच्या वेळेस बरेच स्टॉल लागतात इकडे, तर ते आता काढत आहेत. काम चालू आहे काढायचं. आणि इकडचे तुम्ही हॉटेल्स बघाल ते फुल असतात, पण आता कोणच नाही त्या हॉटेलमध्ये. आश्रमात कोणच नाही. काही थोडी माणसं आहेत, ते पण परत जात आहेत. आता आमचा पण प्लॅन चालला होता परत जायचा, पण तिकीट मिळत नाही आम्हाला. आता 2 दिवस काय करणार. आमची उद्या रात्रीची तिकीट आहे, तर आज आणि उद्या काय करणार काय माहीत नाही आम्हाला. इथे जवळपास काय असेल बघण्यासारखं देवाचं ते आम्ही बघू. पण तुम्हाला ही नम्र विनंती आहे माझ्याकडून, मी हात जोडून विनंती करतो की परिक्रमेला जर तुम्ही येणार असाल तर खरंच येऊ नका यंदा. पुढच्या वर्षी या. पुढच्या वर्षी दत्तगुरूंच्या मनात असेल, तुमची भक्ती चांगली असेल तर दत्तगुरू स्वतः परिक्रमा तुमच्याकडून करून घेतील. तर एवढंच होतं. बाकी तुम्हाला मी व्हिडिओत पुढे दाखवेनच इकडची काय दुकानांची अपडेट आहे. मी आता इकडे माझ्या भावंडांबरोबर नाश्ता करायला आलो होतो गार्डन कॅफेत. आणि हे आहे माफ करा, हे आहे गिरनार पर्वत. गुरुशिखर इथून दिसत नाही, हे आता दिसतंय वरती. पांढरे जे मंदिरं दिसत आहेत ते जैन मंदिर आहेत. त्याच्यावरती हे धुकं आहे आणि ते दुकानच्या पलीकडे अंबाजी शिखर आहे. आणि अंबाजी शिखरच्या त्या साईडला गोरखनाथ शिखर आहे. आणि त्या सगळ्यात उंच शिखर आहे, म्हणजे 3700 फूट आपण म्हणतो तेच आहे गोरक्षनाथ शिखर. आणि त्याच्या पलीकडे गुरु शिखर आहे. तर हे सगळं आहे. तुम्हाला इकडची जो मेन तलेटी मार्ग आहे त्याची मी तुम्हाला अपडेट देईनच नंतर. आता मी इकडून नाश्ता करून घेतो, मग तुम्हाला तिकडची अपडेट देतो. तुम्ही इथलं मार्केट बघू शकता. मी आता मार्केटमध्ये आलो आहे गिरनार तलेटीच्या. परिक्रमेच्या वेळेस हेरवी खूप गर्दी असते त्या आठवडाभरात. नाही आता कायच गर्दी नाही. हे छोटे मोठे दुकानं लागले सगळे. पण आता काहीच गर्दी नाही. हाच तो मेन रोड आहे. इथून आपण गुरु शिखर चढण्यासाठी पहिल्या फेरीसाठी जातो आणि लेफ्ट साईडला गेलो की हे आहे रोडन खटोला, म्हणजे रोपवे आहे. हाच तो रोड आहे आणि इथे काहीच गर्दी दिसत नाही आपल्याला. परिक्रमेच्या वेळेस इकडे पाय ठेवायला पण जागा नसते. आता हे ते छोटे मोठे दुकानं लागत तेवढेच आहेत. आता तुम्ही बघू शकता खूप ऊन पडलंय आणि परिक्रमा रद्द झाली कारण पाऊस पडला होता म्हणून. ते काहीच आपल्या हातात नाही आहे. परिक्रमा चालू व्हायची असेल ते होईल पण चालू, आपण काहीच करू शकत नाही त्याला. हे बघा, इकडचे हॉर्न आहेत ना सगळ्यात बेकार हॉर्न इकडचे आहेत. छोट्या बाईकला पण ते जोर जोरात मोठे भोंगे लावून ठेवतात.
हे बघा इथे काय ते आपल्याला नवीन दुकानं दिसत आहेत बरेचशी. काही काहीच नाही, गर्दी काहीच नाही. हे बघा जे आपल्याला हेरवी दुकान दिसतात तेवढीच दुकानं तिथे. इथून गिरनार पर्वत क्लिअर दिसतंय कधी. आणि हे जे आहे ते दिसतंय ते रोपवे आहे, रोपवेज आहेत. रोपवेची मी व्हिडिओ बनवले शॉर्ट, ते टाकले आहेत, तुम्ही बघू शकता ती माझ्या यूट्यूब पेजला किंवा इंस्टाग्राम आयडीवर जाऊन. आता आम्ही धूप आणि घ्यायला जातो. काहीच गर्दी नाही बघा, त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता. दरवर्षी लाखो माणसं येतात परिक्रमेसाठी, यंदा कोणीच नाही आलंय. मी आता इकडे धूप घ्यायला आलोय. त्या ठिकाणी खूप चांगलं दुकान आहे धूपसाठी. ते तुम्हाला सगळं मिळून जाईल. अत्तर, अगरबत्ती, धूप, धूपपत्ती, कपूर, अष्टगंध, चंदन, करताल अशा बऱ्याचशा गोष्टी ते मिळून जातील. तर तुम्ही इकडे गिरनारला आला तर इथे घेऊ शकता सगळं. भैया आपका जरा एड्रेस बता दीजिए. मेरा हाँ एड्रेस. नरसी कुटीर सुगंध भंडार. हाँ भवनाथ तलेटी, लंबे हनुमान रोड. हाँ और जैसा मेरा कार्ड है उसी तरह का मेरा बोर्ड है. कांच का बहुत बड़ा शोरूम है मेरा. ओके. और संस्था के माध्यम से हम चला लोग करते हैं. इत्र, अगरबत्ती, धूपबत्ती, धूपकोन, अष्टगन, हाँ. चंदन पाउडर, गुलाब जल, गंगा जल और पित्तल की जो प्रतिमाएं रहती है, मूर्ति. ठीक आहे. ओके. जय गिरनारी. धन्यवाद. तर इथे आपण धूप आणि घेतलं, त्याचा मी नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. आणि इथे तुम्ही बघू शकता हे रुक्मिणी आहे. हो घेतो आहे बघा. इथे बाप्पा आणि मामा चालतोय. ते खाली तुम्हाला चिखल दिसतोय कारण काल रात्री खूप पाऊस पडला आणि आता खूप चांगलं ऊन पडलंय. तर इकडे साईडला दुकान आहेत ते रेग्युलरच असतात. आणि ते मी बाहेर दाखवलं म्हणजे इकडे यायच्या आधी, तर ते आता जे स्टॉल लागले होते ते आहेत. बघा हा जो इकडे रोड जातो ह्या साईडला तो उडन खटोला म्हणजे रोपवे आहे त्यासाठी जातोय. आणि इकडे आपल्या पायरी मार्ग आणि लंबे हनुमान, चढा हनुमान आणि ते या साईडला आहेत इकडे. आता मी यांच्यासोबत चहा प्यायला होतो. मी चहा नाही पीत, कॉफी पितो, पण यांच्यासोबत जातो आहे आता. इथे आता मला प्रसाद दिलं आहे. इथे बरेच ठिकाणी असं सेवा करत असतात. काय काय प्रसाद देतात, काय काय हे देतात. आम्ही काल गेले, आम्ही ड्रायफ्रूट दिलेले. हे लंबे हनुमानाचं मंदिर आहे, काम चालू आहे मंदिराचं. इकडे नाकाबंदी केली, इथून पुढे मोठ्या गाड्या सोडत नाही तिथून. पर्वत बाग असं दिसतं सुंदर. आम्ही आलो इथे चहा प्यायला. तर या ठिकाणी स्पाइसचं दुकान आहे. सगळ्या प्रकारचे इथे स्पाइस आलं मिळून जातील. इकडे मिक्स आहे. इकडे हिंग आहे. मी इकडे आला तर इकडेची हिंग घ्या, खूप मस्त असते. मी गेल्या वेळेस नेली होती म्हणून आता परत घेतो हिंग. हे सब लोकल माल राहत आहे. तर अजून काही अपडेट असतील तर जसे जसे अपडेट येतील तसे मी देईनच. तुर्तास ब्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला आजची माहिती आवडली असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू गिरनार सिरीजच्या पुढच्या भागात. धन्यवाद. जय गिरनारी.